हॅलो फ्रेंड्स, मी तुमची फ्रेंड आहे मानसी आणि आज आम्ही चाललोय पॅराडॉक्स म्युझियमला। कोणी भेटो अगर न भेटो, पण मुंबईतला पाऊस आणि ट्रॅफिक आपल्याला भेटणार नको असतानाही। हे बघा, आलं आपलं डोंबिवली स्टेशन। ठाणे स्टेशन नंतर आम्हाला निवांत बसण्यास जागा मिळाली। आज आमचे मिस्टर पण खुश होते, कारण आज त्यांना गाडी चालवायची नव्हती, त्यामुळे प्रवासात सुखमय, आनंदी आणि शांत होणार होता। नेहमी कंटाळवाणा वाटणारा रेल्वेचा प्रवास आज मात्र सुखावह वाटत होता। मुलेही खूप मजा करत होती। हे बघा, आलंच आपलं CST स्टेशन। काही वर्षापूर्वी इथे अतिरेकी हल्ला झाला होता, याची माहिती मी मुलांना करून दिली। मुंबईमध्ये कितीही अतिरेकी हल्ले होऊ द्या, मुंबई चालत आहे आणि चालतच राहणार, अगदी निर्भयपणे। आज आइतवार असल्यामुळे मुंबईमध्ये खूप शांतता वाटत होती। वर्दळ नव्हती, घाई नव्हती, गडबड नव्हती। त्यानंतर पळत ही बघा डबल डेकर। नंतर आम्ही डबल डेकरच्या वरच्या डब्यात बसून प्रवास केला। हा प्रवास अतिशय मनोरंजक झाला। विंडो सीट तर मिळाली नाही, परंतु जी सीट मिळाली त्याच्यावरच आम्ही आनंद व्यक्त केला। बसेसची फ्रिक्वेन्सी तर आहे, परंतु एवढा वेळ थांबण्यास आमच्याकडे वेळ नव्हता। नंतर पदरी पडले, पवित्र झाले, हा विचार करून बसलो आमच्या जागेवरती। बस सुरू होताच मनामध्ये आनंदाची लाटच उसळली, कारण इंग्रजांनी बनवलेल्या भव्य दिव्य आणि सुंदर असा रचनेचा आणि स्थापत्यकलेचा आम्ही आस्वाद घेणार होतो। नुकतेच पडलेल्या पावसामुळे हिरवीगार झालेली झाडे, सुंदर स्वच्छ रस्ते मनाला विलोभनीय करून टाकत होते। हे बघा, बोलता बोलता आलंच आपलं चर्चगेट स्टेशन आणि आता थोड्याच वेळात येणार आहे आपला गेटवे ऑफ इंडिया। ये पुढे जाऊन आम्ही विस्तीर्ण पसरलेला समुद्र, गेटवे ऑफ इंडिया आणि ताज हॉटेल पाहिलं। मुलं आज खूप खुश होती, कारण आज त्यांनी पहिल्यांदाच गेटवे ऑफ इंडिया पाहिला होता आणि आम्ही त्यांना पाहून फार खुश होतो। तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल मला प्लीज कमेंट्समधून सांगा। प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब। याच्यासाठी केला अट्टहास आणि आला म्युझियम पॅराडॉक्स। आज दिवसभर ज्याची वाट बघत होतो, शेवटी तिथे पोचलो। मुलं पण खूप एक्साइटेड होते। अरे जादू, हे दोघं तर आमच्या घरातलेच जादू निघाले। अरे मग मी कसली थांबते, मी पण जादू झाले। विज्ञानाच्या पुस्तकातली कॅलेडोस्कोपीची संकल्पना आज मी प्रत्यक्षात पाहिली। आम्ही सगळ्यांनी आमची वेगवेगळी प्रतिबिंबे बघितली। मुलांना हे करताना फार आनंद आणि मज्जा वाटत होती। टिश्यू पेपरना वेगवेगळे आकार देऊन त्यांचं प्रतिबिंब डॉल्फिन, बेडूक आणि वेगवेगळ्या प्राण्यांमध्ये केलं होतं। नंतर आम्हालाच इथे गरा फिरवलं। पप्पांना इथे भूक लागली होती, म्हणून त्यांनी स्वरालाच खाल्लं। एकाच आकृतीला जोरात फिरवल्यामुळे गतीमुळे तयार होणारे त्या आकृतीचे प्रतिरूपे आम्ही पाहिली। गेलो इन्फिनिटी रूममध्ये। या रूममध्ये आम्हाला आमची लाखो प्रतिबिंबे दिसली। लाखो काय, असंख्य प्रतिकृती तयार झाल्या होत्या। जिथे पाहावं तिथे आम्ही दिसत होतो। एक छोटासा रूम मोठाच्या मोठा सभागृहामध्ये रूपांतरित झाला होता। इतका मोठा दिसत होता तो। खूप मजा वाटली मुलांना बघायला। दिसताना सामान्य दिसणारी चित्रे लांबून बघितल्यावर व्यक्तीच्या चित्रांमध्ये रूपांतरित होत होत्या। नंतर न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा नियम मोडून आम्ही गेलो हवेत उडायला। आपल्या स्वतःला अधांतरित उडताना पाहून फार मजा येत होती। आधी स्वराने, नंतर पप्पांनी आणि त्यानंतर मी हा प्रयोग करून बघितला, पण उडता उडता मी मात्र थोडे घाबरले। अरे बापरे, पडेन मी आता, असे म्हणत मी आपला प्रयत्न चालूच ठेवला। फार धमाल आली हे करताना। नंतर गेलो शॅडो रूममध्ये। आपलीच प्रतिकृती 3 कलर्समध्ये बघताना पण मज्जा वाटली। नंतर भूमितीची सांगड घालून विज्ञानाच्या काही संकल्पना सुद्धा पाहिल्या।
नंतर पुढे गेलो वॉल्टेक्स टनलमध्ये. हे टनलसुद्धा हलत होतं आणि हा ब्रिज पण हलत होता, परंतु स्वराला मात्र काही भीती वाटत नव्हती. मला मात्र खूप चक्कर येत होती, पण तो प्रवास पूर्ण केला मजेत मी आणि नियाने. देवा, मला तर चक्करच येऊ लागली. त्यानंतर आम्ही पुढे गेलो झिरो ग्रॅव्हिटी रूममध्ये. या रूममध्ये 13 वर्षाखाली मुलांसाठीच फक्त हे अलाउड होतं. यामध्ये या दोघींनी खूप धमाल मस्ती केली. मित्रांनो, सुट्टीच्या दिवशी इथे चुकणी येऊ नका, कारण इतकी गर्दी असते की एक्सपेरिमेंट नीट बघताही येत नाही आणि करताही येत नाही. दुसरी गोष्ट, ज्या व्यक्तीची वैज्ञानिक दृष्टी नाही त्यांनी चुकूनसुद्धा इथे येऊ नका, नाही तर तुम्हाला हे सारं काही कंटाळवाणं वाटू लागतं. तिसरी गोष्ट, हे थोडं खर्चिक आहे इथे येणं. फक्त म्युझियम बघायला येणं थोडं मला खर्चिक वाटतं. मुंबई दर्शन करून मुलांना इथे आणणं आम्हाला सोयीस्कर वाटलं. मुलांनीही मज्जा केली आणि त्यांचा आनंद बघून आम्हालाही मज्जा आली. हा सगळा शेवटी दृष्टिकोनाचा भाग असतो. काहींना एखादी गोष्ट खूप चांगली वाटते तर काहींना तीच गोष्ट फार बोरिंग वाटते. वैज्ञानिक संकल्पना, सावल्या, प्रकाश यांचे होणारे खेळ मन अगदी आकर्षित करून टाकतात. तसलेच इथे जे क्रू मेंबर्स आहेत ना, तेही फार छान आहेत. ते प्रत्येक ठिकाणी तुमचे फोटोग्राफ्स इतके छान घेतात. हे बघा, हे आमचे फोटोग्राफ्स त्यांनी इतके सुंदर घेतलेत की मन मोहून टाकतात आणि प्रसन्न करतात. चला आता म्युझियमला करूया बाय बाय आणि निघूया परतीच्या मार्गावरती. आज खूप मज्जा आली. मुलांनीही धम्माल मस्ती केली. खूप काहीतरी वेगळं बघायला मिळालं, शिकायला मिळालं. हँगिंग रूम आणि त्याची रचना ही फार उत्कृष्ट होती. खूप छान वाटलं हे करताना. तसेच इन्फिनिटी वॉल पण होतं तिथे. इन्फिनिटी वॉलमध्ये आम्ही आमचीच प्रतिबिंब दूरपर्यंत पाहिली. खूप मज्जा आली. चला मित्रांनो, आता निघतो परतीच्या प्रवासाला. बाय. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज मला कमेंट्स करा, शेअर करा, व्हिडिओ लाईक करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा.